हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी बनवणार आहे सुक्या बोंबलाची चमचमीत अशी रस्सा भाजी. अगदी झटपट होणारी आणि टेस्टी रेसिपी आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर ही भाजी बनवली तर अगदी पटकन होते आणि खायला सुद्धा चविष्ट लागते. चला तर मग आपण रेसिपी बघूया. त्यासाठी इथे मी सुके बोंबील व्यवस्थित साफ करून त्याचे एकसारखे तुकडे करून घेतले आहेत. आता हे आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बोंबील भाजून झाले आहेत. बाकीची तयारी करेपर्यंत हे बोंबील पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. कढईमध्ये फोडणीसाठी 2 पळी तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी कांदा टाकला आहे. इथे मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतले आहेत. आता हा कांदा मीडियम गॅसवरती लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकायची आहे. इथे मी लसूण आणि अद्रक उकळीमध्ये ठेचून घेतलं आहे. अशा प्रकारे हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. इथे बोंबील भाजून पाण्यामध्ये ठेवले होते ते स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि मग ते आपल्याला या फोडणीमध्ये घालायचे आहेत. बोंबीलसुद्धा तेलावरती 2 ते 3 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. बोंबीलसुद्धा व्यवस्थित फ्राय झाले आहेत. आता यामध्ये मसाले घालूया. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ अंदाजानेच घालायचं आहे कारण बोंबील सुकवताना सुद्धा ते मीठ लावून सुकवले जातात. त्यानंतर हळद घालायची आहे आणि आपले घरगुती मसाले. इथे मी 2 चमचे घरगुती मसाला घातला आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मसाले घालू शकता. यामध्ये मी 1 चमचा धना पावडर सुद्धा टाकली आहे. आता हे सर्व मसाले तेलावरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आणि 5 मिनटं यावरती झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर बघू शकता आपले मसाले आणि बोंबीलसुद्धा एकदम व्यवस्थित तेलावरती फ्राय झाले आहेत. आता यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाकू शकता. मी 1 ग्लास पाणी यामध्ये टाकलं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून यावरती परत एकदा 4 ते 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. हे बोंबील पटकन शिजले जातात त्यामुळे जास्त वेळ ठेवायचे नाहीत. 4 ते 5 मिनिटानंतर बघू शकता आपले बोंबील एकदम व्यवस्थित शिजले आहेत आणि त्यावरती तरीसुद्धा एकदम छान आली आहे. अशा प्रकारे आपली बोंबलाची झटपट भाजी बनवून तयार आहे. ही भाजी खायलाही खूप टेस्टी लागते. कधी तोंडाला चव नसेल किंवा काही वेगळं खायची इच्छा असेल तर अशा प्रकारे तुम्ही बोंबलाची चमचमीत भाजी नक्की बनवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.